मित्रमंडळींनो नमस्कार. तर आजच्या भागामध्ये एक ट्विस्ट घडला आहे. नक्की काय घडलं हे बघायला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जो आर्यन आहे त्याच्याकडून चुकून आता धक्का लागतो आणि जी बंदूक आहे ती त्याच्याकडून खाली पडते. आणि आता बंदूक खाली पडल्यावरती सत्य आता सावध होतो. सत्य म्हणतो की तू काहीतरी खाली पडलं. आणि जो सत्य आहे, सत्य आता त्या आर्यन जवळ जातो आणि त्याच्या जवळ आल्यावरती तो आर्यनच्या तो म्हणतो, तो लगेच आर्यन ती बंदूक उचलायला लागतो. सत्य तेवढं ती येतो आणि सत्य ती बंदूक उचलतो आणि हातात घेतो. आणि आता तिथे सगळेजण जमा होतात बघायला नेमकं हे काय चाललंय, कोण का बरोबर इथे बंदूक घेऊन आलाय. तर मंजू सत्य एकमेकाला म्हणतात, आम्ही जो माणूस शोधतोय ना तो तूच आहे ना, खोटं बोलतोय तूच तोच माणूस आहे ना. तर तो म्हणतो की नाही, मी तर तो माणूस नाहीये, मी काय केलं, मी तो माणूस नाहीच आहे असं तो म्हणत असतो. आणि आता म्हणत असतो की मी खरंच तो माणूस नाहीये असं त्यांना सांगत असतो. तर आता ते म्हणतात की हे बघा, मी तुम्हाला सांगितलंय ना, तो माणूस नाही आहे मी, मग का असं करताय तुम्ही? तर आता तुम्हाला माहिती का मी कोण आहे? तुम्ही उगाच माझ्यावर डाऊट घेऊ नका. तर ते म्हणतं की अहो मी हा माणूस आहे. मी नाही का, तुम्हाला माहिती आहे का कोणाचा, खासदारांचा मुलगा आहे. मग आता लगेच म्हणतो काय? मग बंदूक का तुमच्या जवळ ठेवतो? सत्य विचारतो. तू एक मुलगा साधारण नाही आहे, तर मग तू बंदूक का जवळ ठेवतो? आणि का तुला बंदूक जवळ ठेवायची गरज पडते? अरे तुझ्याजवळ बंदूक बघून आम्हाला तर आश्चर्य वाटतंय, असं म्हणतात. आणि आता लगेच तो म्हणतो की मी खासदारांचा मुलगा आहे ना, त्यामुळं मला त्यांची भीती वाटते. त्यामुळं मी माझ्याजवळ बंदूक ठेवतो. तर त्यानंतर कोणता खासदार? तर लगेच म्हणतो की तुम्हाला माहीत नाही का, ते मोठे जिल्हा अध्यक्षाचे खासदार त्यांचा मुलगा आहे मी. तर आता ते म्हणतात काय? तर आता मम्मी साहेब तर खूप खुश होतात. मम्मी साहेब म्हणतात बापरे, म्हणजे त्या आमदार साहेबांचा मुलगा आहे, मंत्री साहेबांचा मुलगा आहे. तर ते खरंच खूप आश्चर्यचकित होतात. तर म्हणतो की तुम्हाला खोटं वाटतंय का? तर सत्य म्हणतो शक्यच नाही आहे. तर आता तो म्हणतो थांबा, मी माझ्या पप्पांना फोन लावतो. आणि तो म्हणतो बाबांना फोन लावतो त्याच्या. आणि आता तो म्हणतो की बाबा, तर आता लगेच म्हणतो की मोठ्याने बोला यांच्यासोबत एकदा. तर आता ते म्हणतात की हो ठीक आहे. तर आता लगेच म्हणतात की हो. तर आता लगेच स्पीकरवर फोन ठेवतो आणि तिकडून आता एक माणूस बोलतो. तो म्हणतो की काय रे बाळा, काय झालं आमच्या चिरंजीवला, कुठं आहात तुम्ही? तर तो म्हणतो की अहो मी मम्मी साहेब नाही का, माया सुर्वे, मी त्यांच्या घरी आहे. तर तो म्हणतो की हो, पहिला महिला प्रदेशाध्यक्ष का? ओळखतो त्यांना, कोण नाही ओळखणार, मी तर ओळखतो त्यांना, सगळा सातारा ओळखतो त्यांना. अहो माहिती सगळ्यांना त्या मम्मी साहेब, त्यामुळं तुम्ही काळजी करायचं काही काम नाही. अहो त्या मम्मी साहेबांच्या घरी आहे मी. अहो नेमकं त्यांना माझ्याकडं बंदूक सापडली आणि त्यांना आता डाऊट येतोय की मी कुणीतरी मोठा हेच आहे, त्यामुळं तुम्ही सांगा त्यांना आता कोण आहे मी. तर तिकडून ते म्हणतात की हो, हा माझा मुलगा आहे आर्यन. तर ते म्हणतात की काय, आर्यन तुमचा मुलगा आहे? तर ते म्हणतात की हो, आर्यन हा आमचा मुलगा आहे. तर त्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो. आणि आता सगळेजण म्हणतात की काय, आर्यन यांचा मुलगा आहे? आणि सगळेजण आश्चर्यचकित होतात. तर आता इकडं तेवढ्यात आता मग तो फोन ठेवतो आणि आता मंजून ते एकमेकाकडे बघतात. तेवढ्यात आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की तुला काय हवं नको आहे ना मला सांग. अरे एवढा मोठा तू आम्हाला सांगितलं का नाही? तर तो म्हणतो की आधीच सांगितलं असतं मी तुम्हाला, पण तुम्हाला काय सांगून उपयोग. अहो तुम्हाला असं वाटलं असतं मी एवढ्या मोठ्या माझ्या बापाच्या नावावर जगतोय, मी तसं कधीच करणार नाही. मी माझ्या बापाचं नाव सांगून कधीच हे केलेलं नाही, त्यामुळं मी त्यांचं कधीच नाव घेत नाही, असं म्हणतो. आणि तेवढ्यात आता ज्या मम्मी साहेबां त्या आहेत, आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मम्मी साहेबां त्या म्हणत असतात की हे बघा, नक्की कोण आहे ना हा माणूस, आपल्याला कळलंच पाहिजे. आणि आता काय नाही तर आता मम्मी साहेबांना त्यांना असं वाटतं की हा म्हणजे याच्यासाठी मंजूला त्यांना खूप बोलतात मम्मी साहेब. आणि खूप बोलल्यानंतर आता मंजून त्यांना पण डाऊट येतो. तो म्हणतात की असं काय करता ह्या. तर आता लगेच इकडं जी सत्य आहे, सत्य म्हणतात जाऊ द्या, माफ कर आर्यन आम्हाला. आणि एवढ्यात आर्यन गपचूप आता मंजूच्या त्याच्या फोनवरून मंजूला फोन करतो. आणि फोन करून तो आता मंजू फोन उचलते पण ती कोणी बोलत नाही. एवढ्यात आर्यन इकडं जयदीपला विचारतो इथं वॉशरूम कुठं आहे? तर तो सांगतो वॉशरूम कुठं आहे. आणि तिकडं आर्यन जो असतो तो जायला निघतो. आणि आता तिकडे गेल्या वॉशरूममध्ये गेल्यावरती आर्यन जो आहे तो मंजूला फोन करतो, फोनवर बोलतो, म्हणतो की काय गं मंजू, काय झालं, असं म्हणत असतो. तर बघूया आता पुढील भागात काय घडणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.